महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दापोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली। या कार्यालयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे। पालकमंत्र्यांच्या निर्णयानुसार जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यक्षेत्र विभागून नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या जिल्ह्याची मागणी होती की दापोलीमध्ये ॲडिशनल कलेक्टर कार्यालय दिलं पाहिजे। दापोलीमध्ये आता आम्ही ॲडिशनल कलेक्टर कार्यालय मंजूर केलेलं आहे आणि या ॲडिशनल कलेक्टर कार्यालयाच्या माध्यमातून अर्धा जिल्हा तिकडे अर्धा जिल्हा इकडे जसं या ठिकाणी आमचे पालकमंत्री निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी विभाजन करू। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील 2 वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतपाडण रस्त्यांचे मोजमाप व सीमांकन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले। एमआयडीसीतील उद्योगांच्या CSR निधीतून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील शेतपाडण रस्ते विकसित करण्यासाठी उद्योग मंत्री यांच्याकडे मागणी करून आवाहन त्यांनी केले। यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल, जमिनीचं मूल्य उंचावेल आणि कोकणात कृषी विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला।